नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। कामाला कार्यकर्ते आणि तिकिटाला नेत्यांचे कार्टे हा आपला विषय आहे। देशात महाराष्ट्रामध्ये क्वचितच असा कुठला पक्ष असेल की ज्या पक्षामध्ये घराणेशाही नाही। सगळ्याच पक्षांमध्ये घराणेशाही आहे। खरं तर देशामध्ये तरुण वर्ग जास्त आहे, तरुण मतदार जास्त आहे। नैतिकता, आदर्शवाद हे सगळ्या पोकळ गोष्टी ठरतात ज्या वेळेला माझा पक्ष, माझा मुलगा हाच मुद्दा पुढे येतो। या सगळ्यामध्ये कार्यकर्ते राहतात बाजूला, कार्यकर्त्यांना कधी संधी मिळत नाही। मात्र वारसदार आणि घराणेशाही हीच मात्र सातत्याने पुढे येताना दिसते। आज महाराष्ट्रामध्ये एकूणच काय चित्र आहे राजकीय ते देखील आपण पाहणार आहोत। एक रिपोर्ट या संदर्भातला पाहूयात आणि त्यानंतर चर्चा। यंदाच्या लोकसभेतही घराणेशाहीची परंपरा कायम। मावळमधून पार्थ पवार तर नाशिकमधून समीर भुजबळ। सुजय विखे ही लोकसभेच्या मैदानात। नेत्यांचे मुलं खासदार होणार, कार्यकर्ते सतरंजा उचलणार। तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर 3 दृश्य आहेत। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र सुजय विखे आणि छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ। आणि तिघांचाही खासदारकीनं राजतिलक करण्याची तयारी आहे। सुरुवातीला पार्थ पवारांबद्दल बोलूया। पार्थ पवारांच्या निवडणूक लढवण्याचे संकेत तर धनंजय मुंडेंनीच दिले होते। आपल्यासाठी अजितदादांनी स्वतःला झिजवलंय, त्याचं काही द्यायची वेळ आहे की श्रीकृष्णाला सुद्धा म्हणावं लागलं अर्जुनाला, म्हणजे पार्थाला, की आता उठ पार्था, तुझ्याशिवाय पर्याय नाही। पण घराणेशाहीवरून टीका होईल म्हणून खुद्द पवार कॅमेऱ्यासमोर नाहीच म्हणत राहिले। मात्र आता पार्थ पवारांचं मावळमधून तिकीट पक्क झाल्याची माहिती आहे। सध्या सर्वात मोठी कसरत तर बाप लेकांची सुरू आहे। अहमदनगरमधून सुजय विखेंना मैदानात उतरवण्याची तयारी तर राधाकृष्ण विखे पाटलांची आहे। बरं, अजून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये या जागेवरून स्पष्टता आलेली नाही। त्यातच काँग्रेसकडून तिकीट मिळणार नाही असं समजून सुजय यांचे राष्ट्रवादीकडूनही प्रयत्न झाले आणि नुकतीच गिरीश महाजन यांच्यासोबतही भेट झाली। म्हणजेच पक्षाची निष्ठा किंवा नीतिमत्ता सारखे शब्द सध्या गळून पडले। हे पहा, माझे वडील हे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत। माझ्या मातोश्री या जिल्हा परिषदच्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत। पण तो माझ्या आई वडिलांचा प्रश्न आहे। कोणता पक्ष घ्यायचा हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र निर्णय आहे। वडील काँग्रेसमध्ये असले आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असला याचा अर्थ असा होत नाही की वडील ज्या पक्षात त्याच पक्षात मुलांनी राहिलं पाहिजे। माझं स्वतंत्र मत आहे। मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल तर मी माझ्या मान्यऱ्या नेतृत्वाकडे जाईल। भले माझ्या त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा विरोध असला तरी मी थांबणार नाही। शेवटी राजकारणामध्ये प्रत्येक जणाला आपला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे। आई वडिलांनी घेतलं तसं मी घेणार। तर आणखी एक घराणेशाही म्हणजे छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ। नाशिकमधून समीर भुजबळांचं तिकीटही निश्चित झाल्याची माहिती आहे। महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात त्यांनी 2 वर्ष तुरुंगात काढले। सध्या ते जामिनावर बाहेर आहेत। एकंदरीत सध्याची तिकीट बारी पाहता सवालही अनेक निर्माण होत आहेत। नेत्यांच्याच मुलांना आणि पुतण्याला तिकीट मिळणार का? वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्षाकडून वापरच होतोय? पक्षाचं नेतृत्व घरातच राहावं यासाठी घराणेशाही सुरू आहे का? पवार याचा आग्रह करणारी फार मोठ्या प्रमाणात लोकांची, कार्यकर्त्यांची संख्या आहे आणि ते मलाही अनेक वेळा भेटलेले आहेत। परंतु आम्ही त्यांचा नावाचा विचार करत नाही। आम्ही तिथल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न करतोय। शेवटी आम्हाला एक खासदार महत्त्वाचा आहे। उमेदवार निवडून कोण येणार आहे याचा अभ्यास आम्ही करतोय। जो उमेदवार निवडून येईल त्याला उमेदवारी देणं हे आम्हाला शेवटी आवश्यक आहे। जेव्हा त्यांचा मुलगा सुजय जेव्हा गिरीश महाजनांना भेटला तर नक्की त्याचं कारण काय? कुठेतरी त्यांच्या भोवती ईडीचा फास आवळण्याची शक्यता दिसते आणि ह्या सगळ्यातनं वाचावं म्हणून गिरीश महाजनांना भेटली की काय असा संशय आम्ही नाही सगळेच व्यक्त करतायत। आणि त्यामुळे ईडीची पीडा टळो यासाठी तर हे सगळा खटाटोप चालला नाहीये ना असा संशय इथे व्यक्त होतो। तसं पाहिलं तर घराणेशाही काही पार्थ पवार, समीर भुजबळ किंवा सुजय विखेंबद्दल नाही, तर रावेरमधून रक्षा खडसे, बीडमधून प्रीतम मुंडे, रत्नागिरीतून निलेश राणे
आणि रायगडमधून खुद्द तटकरेच मैदानात असतील आणि कार्यकर्ते तर प्रचाराला आणि सतरंजा उचलायला आहेतच. ब्युरो रिपोर्टचा पंकज भनारकर, TV9 मराठी, मुंबई. चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामधल्या घराणेशाहीवर, वारसा हक्कावर, वंशवादावर. अगदी सगळ्याच पक्षांमध्ये, मग काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, भाजपही असो, अगदी टॉप लेवलला नसेल मात्र खाली मात्र सगळ्याच पक्षांमध्ये ही घराणेशाही पाहायला मिळते. आज विषय चर्चेला आहे तो म्हणजे पार्थ पवार यांची उमेदवारी राष्ट्रवादीमधली आणि सुजय विखे पाटील यांची तिकिटासाठी चाललेली वेगवेगळ्या पक्षांमधली वारी, यावर चर्चा करतो. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आहेत. तसंच शिवसेनेचे प्रवक्ते सुधाकर बडगुजर आहेत आपल्यासोबत आणि राष्ट्रवादीचे आमदार विद्या चव्हाण काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होतील. अतुल लोंढे, सगळ्यात आधी तुमच्याकडे. काँग्रेस एक विचारधारा असं तुम्ही म्हणता, मग ही विचारधारा राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरामधून कुठे गायब झाली? सुजय विखे पाटील का तिकिटासाठी सगळ्याच पक्षांमध्ये हिंडतायत? असं आहे निखिलाजी, ही तुम्ही केलेल्या चर्चा आहे, या मीडियातल्या चर्चा आहे. प्रत्यक्षामध्ये जर असं असतं तर स्क्रीनिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये, स्क्रुटिनी कमिटीच्या मीटिंगमध्ये विखे पाटील साहेब तिथे उपस्थित नसते. त्यामुळे मी तरी या गोष्टीला आता एन्डॉर्स करणार नाही की ते कुठून लढणार आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये त्यांची उमेदवारी मागितलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक झालेली आहे. राष्ट्रवादीसोबत आमची चर्चा सुरू आहे जागांच्या अदलाबदलींबद्दल. तर त्यामुळे आपण जी चर्चा करतात ती मीडियातली चर्चा आहे. वास्तविकतेमध्ये जे आहे ते तुम्हाला मी आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सुजय विखे पाटील असं काही गिरीश नाही महाजन आहे. यांना भेटण्यासाठी का गेले होते? फक्त चहा पिण्यासाठी महाजनांना भेटण्यासाठी गेले होते का? नाही, असं आहे निखिलाजी, आता या भेटीगाठी ज्या आहे त्या होत असतात आणि त्याचा अर्थ हा आहे की ते त्या पक्षात जाणार आहे असा जर मीडिया काढणार असेल तर कदाचित निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे मीडिया हा प्रश्न का उपस्थित करते? कारण प्रत्यक्षाची परिस्थिती सांगतोय. अतुल लोंढे, सुजय विखे पाटलांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकलीत का? सुजय विखे पाटलांचं म्हणणं आहे की जी विचारधारा आपल्याला पटेल, जे नेतृत्व आपल्याला पटेल त्या ठिकाणी आपण जाणार. अर्थात विचारधारा, नेतृत्व ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या, ज्या ठिकाणाहून तिकीट मिळेल त्या ठिकाणी मी जाणार, एवढं फक्त स्पष्ट बोलले नाहीत सुजय विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटलांचं तुम्ही बाजूला ठेवा, मात्र त्यांचं म्हणणंच आहे की आई आणि वडील जरी काँग्रेसमध्ये असले तरी मी स्वतंत्र माणूस आहे, मी कुठल्याही पक्षामध्ये जाऊ शकतो. असा एखाद्या काँग्रेसचा विरोधी पक्षनेता, काँग्रेसचा ज्येष्ठ नेता, त्याचा मुलगाच जर अशा प्रकारे बोलायला लागला तर कसं होणार? नाही, असं आहे निखिलाजी की तिकीट मिळण्याच्या याच्यामध्ये थोडंसं व्यक्तीला वाटत असतं, थोडासा एक प्रकारचा दबाव जो आहे तो क्रिएट करण्याचा प्रयत्न असतो किंवा उद्विग्नता असते की काही होत नाही बा, फायनल झालं नाही अजूनपर्यंत, काही झालं नाही, त्याच्यामधनं कदाचित अशी प्रतिक्रिया येऊ शकते. याचा अर्थ ते गेले का? तर असं नाही आहे. म्हणजे कालच्या की सुजय विखे पाटील एक दबाव निर्माण करतायत. बरं, सुधाकर बडगुजर बोलतायत, त्यांचा हात आधीच वर झालाय काही विचारण्याआधी. बडगुजर. निखिलाजी, लोंढेजींनी अतिशय चांगला मुद्दा मांडला की सुजय विखे पाटील हे दबाव तंत्राचा उपयोग या ठिकाणी करतात असं मला वाटतंय. आणि दुसरा मुद्दा म्हणजे घराणेशाहीचा मुद्दा. राजकारणामध्ये मनी पॉवर, मसल पॉवर आणि एक्सप्रेस या तीन गोष्टी महत्वाच्या असतात आणि ते विखे पाटलांकडे तिघ गोष्टी आहेत आणि त्या ठिकाणी निवडून येणं ही क्षमता पक्षप्रमुख असेल किंवा स्क्रुटिनी कमिटी असेल, हे निवडून येण्याची क्षमता ही तपासत असते. आणि मला असं वाटतं कुठलंही नेतृत्व असेल, कुठल्याही पक्षाचं नेतृत्व असेल तर निवडून येण्याची क्षमता ही अंतिम असते आणि त्यामुळे घराणेशाहीचा जो या ठिकाणी उल्लेख केला गेला, त्या ठिकाणी मसल पॉवर, मनी पॉवर खालपासून वरपर्यंत प्रत्येक वेळेला सगळ्या नेत्यांसाठी झटत असतो, त्या कार्यकर्त्यामध्ये ती क्षमता नसते. आदित्य ठाकरेंकडे पण आहे ना निवडून येण्याची क्षमता. निखिलाजी, मी आधी सांगितलं की मनी पॉवर, मसल पॉवर आणि एक्सपिरियन्स, आदित्य हे ठाकरे आहेत ना, त्रिसूत्री आहे. आदित्य हे ठाकरे आहेत ना. उमेदवार बसत असेल तो पक्षप्रमुख निश्चितप्रमाणे त्याचा विचार करत असतात. बडगुजर साहेब, आदित्य हे ठाकरे आहेत ना, त्यांच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे ना. जे आपला भालचंद्र शिरसाट भाजपमध्ये कधी निवडणूक लढवलेली नाही. आदित्य ठाकरे साहेबांनी, ठाकरे घराण्यांनी कधी निवडणूक लढवलेली नाही. शिरसाट,
ठाकरे घराण्याने कोणाला कधी घेणार, निवडणूक लढवली कोणाला नाही घेणार. ठाकरे घराणे छोटा कार्यकर्ता मोठा केलेला आहे. अतिशय रिक्षा चालकापासून तर सायकल पंक्चर काढणाऱ्यापासून मोठा कार्यकर्ता केलेला आहे. शिवसेनेमध्ये असा काही मग घराणेशाही नाही सुधाकर असं बोलू बडगुजर नका. का कार्याध्यक्ष पूर्ण नाही? लिस्ट आहे माझ्याकडे. सुधाकर बडगुजरांचा त्या लिस्टमध्ये मुलगा का सगळी नावं काढलेली आहेत. त्यामुळे मी ती नावं बडगुजर का तुम्हाला नंतर अध्यक्ष वाचून नाही? दाखवते. बडगुजर फक्त शिरसाट. भाजपमध्ये कोणाला घेणार कोणाला नाही घेणार याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती नेते घेतील. माननीय मुख्यमंत्री ते घ्यायला सक्षम आहेत. वेगवेगळी चाचपणी होत राहते, होत असते. त्याच्यातून आवश्यक वेळेला योग्य वेळेला योग्य निर्णय घेतले जातील. पण सुजय विखे जे म्हणालेत की मी युवक आहे, मला एक आठवण करून द्यायची आहे. काही एक 30-40 वर्षापूर्वी आई वडील काँग्रेसमध्ये आणि मुलगा शिवसेनेमध्ये, आई वडील कम्युनिस्ट पक्षात, मुलगा शिवसेनेत, आणि आज आपल्या देशामध्ये 65% तरुण आहेत. आज आई वडील काँग्रेसला मतदान करतात, मुलगा नरेंद्र मोदींचा फॅन आहे. हे एक स्वाभाविक चित्र आहे. त्यामुळे एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून त्याला त्या नेत्याच्या आपल्या आई वडिलांच्या पक्षाचे विचार पटतीलच असं नाही. त्याला ते विचार पटले नाहीत, तो दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो. परंतु तिकीट मिळतं म्हणून जाणं, ज्यांचे तिकीट विचार मिळतं म्हणून आपल्या जाणं. मुलाला पटवून देता येत नाहीत, अशा मुलांना तुम्ही जर हे विचार पटवून देऊ शकत नाहीत, मग तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना हे विचार कसे पटवून देणार? अशोक वानखेडे सर, सगळं पाहताना काय वाटतं? गोंधळ घराणेशाहीचा? घराणेशाहीचा गोंधळ नाहीये, हा घराणेशाहीचा माज आहे. कारण कुठलीही पार्टी, कुठलीही राजकीय पार्टी जी आहे ती 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 जेव्हा मोठी होते, शिवसेना असो, एनसीपी असो, काँग्रेस असो, भाजपा असो, यदि महाराष्ट्राच्या बद्दल जर बोलायचं झालं तर ह्या सगळे हे जितके जे राजनीतिक पार्ट्या आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी वर केलेल्या आहेत. शिवसेना असो, शिवसेनेमध्ये जे कार्यकर्ते लढले किंवा बीजेपी मध्ये जो संघर्ष केला, पण काय आहे, एक वेळा सत्तेची सवय लागली, सत्तेचं लोणी खायची सवय लागली की मग ते सत्तेत राहतात. त्यानंतर जेव्हा ते रिटायरमेंटला येतात तेव्हा मुलाला किंवा बायकोला पुढे करतात, भावाला पुढे करतात. आणि आपल्या पूर्ण देशाचं जर पाहिलं तर 2 कॅडर बेस्ड पार्टी आहेत देशात, एक भारतीय जनता पार्टी आणि एक लेफ्ट पार्टी. बाकी काँग्रेस ही कॅडर बेस्ड पार्टी नाही, ती इलेक्शन बेस्ड पार्टी आहे. त्यामुळे प्रत्येकच पार्ट्या, त्या 2 जर पार्ट्या सोडल्या तर सगळीकडे घराणेशाही सापडते. परंतु भारतीय जनता पार्टी जेव्हापासून केंद्रामध्ये सत्तामध्ये आहे तेव्हापासून तिथे सुद्धा आता त्याचं काँग्रेसीकरण झालेलं आहे. कैलास विजयवर्गीय जे त्यांचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी आहेत, जेव्हा त्याच्या मुलाला तिकीट देण्याचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी सांगितलं की जर माझ्या मुलाला खरोखरच तो तिथे लायक असेल तर मात्र एका जनरल सेक्रेटरीचा मुलगा म्हणून त्याला कशाला डावलवता? तो किती लायक आहे हे पाहण्यासाठी जेव्हा चॅनलनी त्याचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा तो मात्र 2 प्रश्नाची सुद्धा उत्तर देऊ शकला नाही की शिवराज सिंगनी मध्य प्रदेशमध्ये चांगली कामं काय केली. तो आकाश त्याला तिकीट मिळालं आणि मसल पॉवर, मनी पॉवर, सगळ्या पॉवरच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसतं. त्याच बीजेपीने दुसरं उदाहरण देतो. दुसरा प्रश्न की ज्या बीजेपीनी आयुष्यभर जो प्रेमचंद गुड्डू काँग्रेसमध्ये होता त्या एक्स एमपी ला आपल्या पार्टीमध्ये आणला आणि त्याच्या मुलाला एका कॉन्स्टिट्युन्सी मधनं तिकीट दिलं. काय भारतीय जनता पार्टीचे लोक तिथे काम करत नव्हते? आणि त्या एका चुकीमुळे पूर्ण उज्जैन जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला त्याची ती जे चूक झाली त्याचं ते भोगावं लागलं आणि मध्य प्रदेश मधून सत्तेच्या बाहेर आहे. त्यामुळे आपल्या मुलाला प्रमोट करणं, आपल्याकडे कार्यकर्त्यांनी कुठेतरी विद्रोह करायला हवा. महाराष्ट्रात माझा प्रश्न तोच आहे अशोक वानखेडे सर की मुद्दा हा आहे की मग नैतिकता, आदर्शवाद हे सगळं गेलं कुठे? पक्षावरची निष्ठा हे सगळं गेलं कुठे? यासाठी मला अतुल लोंढे, राधाकृष्ण विखे पाटील स्वतः म्हणतात की माझा मुलगा स्वतंत्र आहे, कुठे जायचं ते त्यानं त्याचं ठरवावं. मग पक्षाच्या बैठकीत किंवा मग कार्यकर्त्यांबरोबर बोलताना ते पक्षाबरोबर निष्ठा ठेवा असं कार्यकर्त्यांना कसं सांगू शकतील? असं आहे निखिलाजी की हा प्रश्न जो आहे हा प्रश्न सर्वपक्षीय आहे, तो बऱ्यापैकी ऐरणी आहे. आपण त्याची चर्चा करता आहात, पण 1-2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे कुठल्याही पक्षासाठी. आजच्या घटकेला पक्षाचा विचार जो आहे तो देशाला कसा, कोणत्या विचारावर घेऊन जाणार आहे,
कोणत्या विचारांना देशामध्ये हा कारभार होणार आहे या अनुषंगाने या संदर्भातला असतो. त्याला जोडून कार्यकर्ते काम करतात. आपण जी भावना व्यक्त करता आहात त्या भावनेशी कोणी असहमत होणार नाही याचं काही कारण नाही आहे. आपण अनेक इलेक्शन कमिशनच्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टमध्ये आपण अनेक बदल केलेले आहेत. ही जर चर्चा होत असेल आणि हे जर थांबवायचं असेल आपल्याला तर मग ह्याच्यामध्ये आपल्याला काही बदल घडून आणायला लागत असेल की बाबा जसा नेपोटिझमचा अनेक कायदा आहे आपल्याला त्या अनुषंगाने सुद्धा विचार करावा लागेल. अतुल लोंढे, माझा प्रश्न आहे की नियमामध्ये बदल का? नेते आपली नैतिकता का नाही ठेवू शकत? नेते का घराणेशाही पुढे नेतात? का आपला वारसा हक्क म्हणून तिथे ठेवतात? सुजय विखे पाटलांवर आमचा काही आक्षेप नाही, तुम्ही त्यांना उमेदवारी द्यावी हा तुमचा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे की जेव्हा तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना म्हणता की पक्षावर निष्ठा ठेवा, हे कार्यकर्ते तुमच्यासाठी झटत असतात. अतुल लोंढे, तुमचंच उदाहरण घ्या. पक्षाची बाजू किती हिरिरीनं मांडता, मात्र तुम्हाला तिकीट मिळणार आहे का? जेव्हा या घराणेशाहीमधून काँग्रेस बाहेर पडेल तेव्हा कुठे अतुल लोंढेंना तिकीट मिळू शकेल? नाही, असं आहे निखिलाजी की आजच्या घटकेला आपण जर राजकारण पाहिलं, बदलतं राजकारणाच्या परिप्रेक्ष्य जर पाहिले आपण, तर एक गोष्ट नक्की आहे की कोण निवडून येऊ शकतो, निवडून येण्याचा एक जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया हा महत्वाचा आहे. इलेक्टिव्ह मेरिट हा महत्वाचा आहेच. आणि दुसरी गोष्ट असं आहे की नेते घडत असतात. आम्ही लोक आता घडता इथपर्यंत आलेलो आहोत. असं नाही की आम्ही आलो नाही किंवा आम्हाला पक्षामध्ये कुठं संधी मिळाली नाही. संधीची अपेक्षा सर्वांना असते. तुम्ही जे बोलले ती अपेक्षा मला पण आहे. मला वाटतं की मला तिकीट मिळाली पाहिजे, याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. पण असं झालेलं आहे, पण असं घडता त्यानंतर नेता बनत असतो, त्यानंतर आमदार बनतो, खासदार बनतो, हे मला सगळं मान्य आहे. मात्र नेत्यांच्या मुलांना तसं करावं लागत नाही. त्याला आपण काय म्हणतो, आयत्या बिळावर नागोबा. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही राहिलीच तर मग कार्यकर्त्यांचा काय, हा मोठा प्रश्न. विद्याताई आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आता विद्याताई, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा घराणेशाही आहे. तिथे पवार कुटुंबामध्ये सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार आणि आता पार्थ पवार देखील. नाही, मला असं म्हणायचंय घराणेशाही ऍक्सेप्ट केलेली आहे आणि ती आपण नाही तर मतदारांनी ऍक्सेप्ट केलेली आहे. पूर्वी हा विषय फक्त काँग्रेस पुरता मर्यादित होता की इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी नंतर हे असं आपण म्हणत होतो. परंतु आता प्रत्येक पक्षामध्ये हे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे, ज्या शिवसेनेने नाकं मुरडली त्या शिवसेनेमध्ये सुद्धा आता घराणेशाही आपल्याला बघायला मिळते आहे. ज्या भाजपने नावं ठेवली त्या भाजपच्या अनेक नेत्यांची पुढची पिढी राजकारणामध्ये आहे. त्यामुळे मला असं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की जे लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे लोकांवर थोपवलं गेलं नाही. लोकांवर थोपवलं गेलं असं मी म्हणत नाहीये, कारण हल्ली पहिल्यात महत्वाचा मुद्दा काय, हल्ली जशी प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन वाढलेली आहे तशी राजकारणातही ती कॉम्पिटिशन आहे. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये निवडून येणं, जेव्हा आपण बघतो की आता एका पक्षाचं कुठलं सरकार येणं शक्य नसतं, तेव्हा निवडून येण्याची क्षमता कोणामध्ये आहे हे पहिल्यांदा बघितलं जायचे. त्याच्यानंतर पैसे खर्च करण्याची क्षमता कोणामध्ये आहे, त्याच्यानंतर लोक कोणत्या पक्षाकडे लोकांचा जास्ती ओढा आहे, म्हणजे ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून क्षमता, या तीन गोष्टी महत्वाच्या ठरतात. आणि या तीन गोष्टी असतात त्या म्हणजे नेत्यांकडे. कार्यकर्त्यांकडे ते शक्य नाही. अशोक वानखेडे सर, मी येते तुमच्याकडे. येते भालचंद्र शिरसाट बोलतायत. भालचंद्र शिरसाट, नाही, घराणेशाही काँग्रेसच्या आणि काँग्रेसमधून फुटून तयार झालेल्या राष्ट्रवादीच्या 5वीला पोचलेली आहे. मी जेव्हा 5वीला पोचलेली आहे म्हणजे जेव्हा एक नेता जातो त्याच्या 5वीलाच दुसरा नेता त्याच घरातून बाहेर येतो. आणि अशोक वानखेडे साहेबांचं जे म्हणणं आहे, 6वीला पुजली आहे शिरसाट साहेब, तुमच्या का 6वीला पुजलेली आहे का? आमच्या 5वीला तर तुमच्या 6वीला आहे का? तुमच्या 5वीला आहे. आणि मला जे वानखेडे साहेब जे म्हणाले, सगळीकडे दाखवतो साहेब जे म्हणाले घराणेशाही पासून राजस्थान पासून सगळीकडे दाखवतो. घराणेशाहीचा माज आहे घराणेशाहीचा. आणि आज ज्या वेळेला इंदिराजी तुम्ही टॉप लेवलला सोडा, मोदी अमित शहा सोडा, मात्र खाली राज्याचे मुख्यमंत्री नुसतं आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, राज्याचे मुख्यमंत्री एखादा नेत्याचा मुलगा जर त्याच्या कार्यपद्धती राज्याचे मुख्यमंत्र्यांचे वडील पण आमदार होते ना, गंगाधरराव फडणवीस, असेल आणि तो पुढे काम करत असेल, त्याचं काम असेल आणि त्याची वैयक्तिक कुवत असेल, लोकशाही आहे. परंतु काही न करताना परवापर्यंत पार्थ पवारचं नाव माहित नव्हतं. परवापर्यंत विखेंना सुजय नावाचा मुलगा हे माहित नव्हतं. मुख्यमंत्री कोण आहेत
अहो, अतुल मुख्यमंत्री लोंढे- सुद्धा घराणेशाहीमधून अतुल आलेले आहे लोंढे, तुमच्या महाराष्ट्राचे. जखमेला मीठ चोळलं जाते, मला कल्पना आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुमच्या घराणेशाहीतून भरभरणाऱ्या आलेले आहेत. जखमेला मीठ चोळण्याचं काम मी करत नाही. गंगाधरराव मी काय फडणवीस सांगतो हे ते त्यांचे ऐकून वडील घ्या. आमदार होते, त्याच्यामुळे त्यांना नगरसेवकाची ऐकून तिकीट घ्या. मिळाली, अहो, त्याच्यामुळे ते महापौर झाले. मुंडे साहेबांनी तुम्हाला नेता दिला. धनंजय मुंडे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद product आहे. महाजन, गोपीनाथराव मुंडेंचं प्रॉडक्ट आहे धनंजय मुंडे. भारताचे राष्ट्रवादीला रेल्वे विरोधी मंत्री- पक्ष भारताचे नेता रेल्वे पण मंत्री import कोण आहे? करावा लागला. भारताचे तुम्ही रेल्वे काय मंत्री import कोण आहे? केलं राष्ट्रवादीचं? तुम्ही पण भारताचे राष्ट्रवादीतून रेल्वे काँग्रेसमध्ये पियुष गोयल गेलेला. कोण नव्हते का? तुम्ही पण राष्ट्रवादीतून पियुष काँग्रेसमध्ये गोयल गेलेला. कोणाची विजयंती आहे? आता काँग्रेसमध्ये असला तरी बालचंद्र चिंचामणी लोंढे एकमेकांवर आरोप करून चालणार नाही. प्रत्येक पक्षामध्ये ही घराणेशाही आहे. प्रत्येक पक्षात ही घराणेशाही आहे. बडगुजर आणि वानखेडे सर, मी तुमच्याकडे येते. प्रत्येक पक्षामध्ये ही घराणेशाही आहे. मग कार्यकर्त्यांना नाव या सगळ्यामध्ये संधी मिळणार कशी? मग राजकीय पक्षांनी जाहीर करून टाकावं की राजकीय पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड पक्ष आहेत. यावर चर्चा करूयात. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत. लोंढे, मी तुमच्याकडे येते. मात्र विद्यार्थी पुन्हा एकदा तुमच्याकडेच. पवार घराण्यामध्ये जसं मी म्हटलं, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि आता पार्थ पवार, तीन खासदार एकाच घरामध्ये. पवारांसारख्या म्हणजे आतापर्यंत अजित पवार तर आहेतच, मात्र या सगळ्यामध्ये मग कार्यकर्त्यांना न्याय कसा मिळणार? नाही, कार्यकर्त्यांना न्याय मिळण्यापेक्षा मला असं वाटतं एक महत्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी आहे. असं काही होत नाही की कार्यकर्त्यांवरती अन्याय होतो. कार्यकर्ते जे स्वतःहून कामं करणारे आहेत त्यांना तर न्याय मिळतोच, परंतु सगळ्यात महत्वाचं काय असतं की निवडून येणं. आणि रोज राजकारणातील वातावरण बदलत असतं, हे तुम्ही लक्षात घ्या. जशा जशा निवडणुका जवळ येतात तसतसं राजकारणातलं वातावरण बदलत जातं. म्हणजे 3 महिन्यापूर्वी या सगळ्यामध्ये आणि निवडून येण्याची क्षमता, या सगळ्यामध्ये मग विचारधारा तेल लावत गेली. नाही, विचारधारा नेत्याची मुलं काय विचारधारा सोडून वागतात का असं म्हणणं नाही. आज पवार साहेबांनी काम केलंय त्याच्यापेक्षा त्याच्या पुढे जाऊन एक मिनिट त्याच्या पुढे जाऊन सुप्रियाताई सुळेंनी काम चांगलं केलेलं आहे, हे आपण ऍक्सेप्ट करू शकतो. काय फक्त शरद पवारांची लेख म्हणून त्यांनी केलेलं नाहीये. आज एक मिनिट, निवडणुका आल्या, 4 मतदारसंघात गेले आणि म्हणून पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित. निखिला, योग्य वाटतं तुम्हाला? निखिला ऐक ना, मला पूर्ण करू दे. आज अजितदादांनी बघितलं, आपण आज अजितदादा असतील, आता आर पाटलांच्या काय बॅकग्राऊंड होती राजकारणाची, मग आर पाटलांना संधी दिलीच की नाही? कोणी दिली ती संधी? म्हणजे त्यांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत जर संधी मिळाली ती पवार साहेबांनी दिली. मग हे आपण सोयीस्कररित्या विसरून जातो का? आज अजितदादा असतील, सुप्रियाताई सुळे असतील, हे समाजकारण करत राजकारण करतायत. आणि जर त्यांना हे ऐक ना, बाळपणापासून जर त्यांना हे बाळ पडून मिळालं असेल आणि त्याचा जर त्यांना समाजासाठी उपयोग करायचा असेल आणि त्यांची निवडून येण्याची क्षमता असेल तर आपण त्याच्यामध्ये विरोध करण्याचं काहीच कारण नाहीये. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, प्रोफेसरचा मुलगा प्रोफेसर होतो, आणि खासदाराचा मुलगा खासदार होतो. आणि जर असं आणि हे मेरिटचा काही संबंध नाही, त्यांचा म्हणणं आहे. पंकजा मुंडेमध्ये काय मेरिट होतं? पंकजा मुंडेमध्ये काय मेरिट होतं? पेड सीट घेणार. पंकजा मुंडेमध्ये काय मेरिट आहे? मला सांगा ना तुम्ही. म्हणतात मेरिट गेलं तेल लावत. पंकजा मुंडेमध्ये पैसे खायचं मेरिट आहे का? प्रीतम मुंडेने काय केलंय? दोन्ही सीट घरात दिले तुम्ही, तेव्हा तुमचं मेरिट कुठे गेलं होतं? तुम्ही काय वाटेल ते पंकजा मुंडे या आमदार होत्या, आधीच आमदार होत्या. पंकजा मुंडे तुम्ही जरा मुद्द्यावर बोला. कागद सुद्धा घेऊन येत नाही. पार्थ पवार आज 25 वर्षाचा आहे. गेल्या 8 वर्षात युवक क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी युवक संघटनेचं काय काम केलंय? तुम्ही ओरडू नका, शांत राहा. तुम्हाला झोमणारा प्रश्न आहे, तुम्ही शांत राहा, ओरडू नका. तुम्हाला झोमतंय, एवढं ओरडू नका. शिरसाटजी, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही जर यादी काढली, आज मंत्री म्हणून पंकजा मुंडेंनी काय काम केली मला दाखवा तुम्ही. काही केलेलं नाहीये. आपण त्याच्यावर तुम्ही चिकी एकाच घरात खाताय, एकाच घरात चिकी खाताय, एकाच घरात सगळं काय करताय. आमच्या नेत्यांनी जी कामं केलेली आहेत
ती थोडी 100% अहो, 1% बरं, तरी पवारनं करून काय काम दाखवलं केलं, पाहिजे. काय दिवे लावले? करून पार्थ दाखवेल. पवार पार्थ यांनी पवार राष्ट्रवादी करून युवक दाखवेल, एवढं मी संघटनेमध्ये बरं शिरसाट राष्ट्रवादी शिरसाट विद्यार्थी बरं संघटनेमध्ये तुम्ही अहो प्रश्न विद्याताई विचारता तुम्ही जरा विद्याताईंना. थांबा हो. अहो विद्याताईंना निखिलाजी त्या तुम्ही- विद्यार्थ्यांना जरा थांबवा हो तुम्ही. बोला बोला अहो बडगुजर निखिलाजी बोला. त्या विद्यार्थ्यांना थांबवा हो. बडगुजर उगीचच बोला. ते काय कुठल्या मुद्दा आणि कुठे घेऊन जातायत ते. अहो विद्यार्थ्यांना थांबवा हो तुम्ही कुठला मुद्दा कुठे घेऊन जातायत ते शिवसेनेबद्दल बोलले की शिवसेनेने अगदी नाक मोडले. शिवसेने म्हणजे कुठली घराणेशाही आहे? संघटना बांधणीसाठी घराणेशाही आहे. निवडणुकीमध्ये घराणेशाही एकनाथ शिंदे खासदार आहे, शिवसेनेमध्ये सुद्धा आहे, शिवसेनेमध्ये सुद्धा आहे घराणेशाही. ठाकरेंनी निवडणूक अहो लढवून दाखवावी. उद्धव ठाकरे साहेब आणि बाळासाहेब ठाकरे साहेब कधी निवडणुका नाही लढवल्या. हिंमत लागते ती आहे का तुमच्यामध्ये? आदित्य ठाकरे संघटनेवादीमध्ये आहे. कशी संघटना नाही, तुम्ही त्या पद्धतीने बोलतायत ना, तुम्ही जसं राष्ट्रवादीचं समर्थन करतायत की तुम्हाला घराणेशाही मान्य आहे. घराणेशाही करावी. मी म्हणतो की पहिले तुम्ही इलेक्टिव्ह मिरेट, मसल पॉवर, मनी पॉवर या गोष्टीवरती पक्षाने तुम्ही विचार करतो. आज एवढं टोकाचं बोलता तुम्ही विद्याताईंना, मात्र माझा तुम्हालाही प्रश्न आहे. ते सुजय विखे पाटलांना तुम्ही घ्यायला तयार झालात. तुम्ही म्हणता की पार्थ पवारांचं काम काय आहे, सुजय विखेंचं पण काय काम आहे, तेव्हा तुम्ही घ्यायला तिथे तयार झाला. सगळे इतर पक्षांना घेतलेले लोक आहेत. असं मुख्यमंत्री साहेब तुम्हाला म्हणाले असतील तर मला माहित मुख्यमंत्र्यांचे हनुमान भेटायला जातात नाही. गिरीश महाजनांना ते मुख्यमंत्र्यांचे भेटायला गेले. हनुमान विखे पाटलांना भेटायला जातात की तिथे? गिरीश महाजनांना ते भेटायला गेले. गिरीश महाजन त्यांना भेटायला गेले. आज गिरीश महाजन आहेत तिथे नगरमध्ये. राधाकृष्ण बैठक विखे घेत आहेत पाटील तिथे. हे विरोधी पक्ष नेते, ते स्वतः सुद्धा भाजपमध्ये येऊ शकतात. राधाकृष्ण विखे पाटील बोला स्वतः लोंढे आता. भाजपमध्ये येऊ शकतात. लोंढे, भाजप तिथे ग लावून बसलेली आहे प्रत्येक नेत्याचा मुलगा किंवा नेत्यालाच आपल्याकडे घेण्यासाठी. नाही, आणि आम्हा- इथे राधाकृष्ण विखे पाटील स्वतःच म्हणतात की त्याला जर जायचं असेल तर जाऊ दे, तो स्वतंत्र आहे. पाठवून मी येतो. असं आहे की भाजपमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेकिंग वाल्या टू वाल्मिकी हे याचे व्हाईस चान्सलर जे आहे ते आमचे नागपूरचे गडकरी साहेब आहेत. त्यांची ते विद्यापीठ आहे, ते चालू आहे. हे भाजपवाले काय सांगतात, ते RSS वाले लग्न करत नाही. त्यामुळे RSSशी संबंधित लोक जे आहेत तेच त्या पक्षामध्ये येतात आणि लग्न केलं तर बायका टाकून पळून जातात. हे असल्या प्रकारचे लोक आहेत. पोरं काढून त्याला तिकीट वाटत नाही. तुम्हाला काय फरक पडतोय? अजून मला वाटतं लोंढे आणि शिरसाट, लोंढे आणि अहो, शिरसाट, मी तुम्ही तुम्हाला दोघांनाही 7 विनंती करते, या पॅनलमध्ये सात सगळ्या वचनं- असलेल्यांना सात सगळ्यांना वचनं विनंती काय करते की फरक त्यांनी पडतोय? भाषा चांगली वापरावी. त्यांनी किमान चांगली भाषा वापरावी. शकत नाही लोक. अग्नीला फेरे घातलेले हे मानत नाहीत. अग्नीला फेरे घातलेले हे लोंढे, मानत वैयक्तिक नाहीत. निकाल नको आणि दुसऱ्यावर शिरसाट, बोलतात. RSS भाषा चांगली वापरा. माझी दोघांनाही विनंती असेल, सगळ्यांनाच विनंती असेल की तुम्ही भाषा चांगली वापरा. लोक तुम्हाला बघतात अशा प्रकारची भाषा वापरू नका की ज्यामुळे मला इथे बसताना लाज वाटेल. थांबा लोंढे थोडंसं. अशोक वानखेडे सर. निखिलाजी माझी Thank you. भाषा निखिलाजी माझी भाषा अतिशय थोडा संयमाची वेळ दे आहे निखिला. आणि कारण अतिशय सगळेच लोक RSS कारण पूर्ण महाराष्ट्र ऐकतोय. घराणेशाही आहे. एक मिनिट RSS एक स्वतः मिनिट. घराणेशाही आहे. लोंढे साहेब. RSS ही एक स्वतः लोंढे घराणेशाही आहे. साहेब. हे कोणी नाकारू शकत लोंढे नाही. साहेब. अतुल लोंढे ऐकून घ्या. थांबा. ऐकून घ्या. एक मिनिट. ऐकून घ्या. लोंढे लोंढे थांबा लोंढे थोडं थोडंसं. थांबून घ्या. नाही, ऐकून घ्या. लोंढे शिरसाट, शिरसाट, लोंढे. आपला हा ऐकून विषय घ्या. नाही. माझा थोडा बोलू द्या, विषयाचं बोलू द्या, गांभीर्य अशोक ठेवा. थोडा विषयाचं गांभीर्य ठेवा. लोंढे कुठे चालले तुम्ही? वानखेडे साहेब RSS मध्ये लग्नच करत नाही. ब्रह्मचर्य शिरसाट, शिरसाट थांबा आता. एक शिरसाट मिनिट थांबा. लोंढे एक लोंढे मिनिट थांबा. एक मिनिट शिरसाट आपण थांबा. आपल्या बुद्धीवर जोर द्या. शिरसाट थांबा आता. एक शिरसाट सेकंड. थांबा. या सगळ्या विषयाचं गांभीर्य हा लक्षात घ्या. मुद्दाच नाही आहे. हा घराणेशाही RSS लक्षात मध्ये घ्या. नाहीच आहे. शिरसाट काय आहे थांबा. निखिला? भाजपमध्येही नाही. निखिला शिरसाट थांबा. प्रश्न एक मिनिट निखिला, प्रश्न इतका गंभीर सत्य बोललं आहे त्याच्यामुळे आणि प्रश्न शिरसाटाचं इतका सहन होत नाही. पोचट आहे की पॅनलवर बसलेल्या कुठल्याही राजकीय जे जितके आपले लोक बसलेले आहेत त्यांच्याकडे याचं उत्तर नाही आहे. क्योंकि हमाम में सब नंगे है. प्रश्न आहे आपण जर काँग्रेस पासून सुरू केलं तर आता काँग्रेसचे प्रवक्ता म्हणत होते की जिंकणारा उमेदवार पाहिजे. तर आता मला तुम्ही सांगा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये ठाकरे साहेब आपल्या मुलाला तिकीट देतात आणि त्याचं डिपॉझिट जप्त होतं. हे काँग्रेसचं आकलन आहे आपल्या उमेदवाराबद्दल. यवतमाळ हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला, तिथे अध्यक्षाच्या मुलाचं डिपॉझिट जप्त होतं. म्हणजे त्याला तिकीट दिलं का? दुसरे कार्यकर्ता नव्हते. राष्ट्रवादीची जर गोष्ट केली तर न बोललेलं बरं. मॅडमनी स्वतःच म्हटलं की जोपर्यंत पैसा नाही होत
आणि पैसा पाहिजे. दुसरीकडे बीजेपीचे मित्र म्हणतात की नेत्यांची जर मुलं चांगली असती तर राजकारणात का नको. श्रद्धा खडसेंनी किती लोकसभेत प्रश्न विचारले जरा त्यांना काढा त्याच्यातला डाटा. तुम्हाला कळले की असे गुळाचे गणपती बनवून ठेवता तुम्ही फक्त त्याच्यासाठी की ते नेत्यांची मुलं आहेत. शिवसेनेमध्ये म्हणतात की आम्ही गळाताळाच्या लोकांना वर आणतो. प्रितीश नंदी, धूत साहेब, पटेल हे मोठमोठे राज्यसभेमध्ये बिलकुल गळातळातले लोक होते ज्यांनी राज्यसभेत पाठवले. शिवाजीनगर ठाण्यामध्ये एका आमदाराची बायकोच कॉर्पोरेटर होऊ शकते सरनाईकची, कारण तिथे अजून कोणीही शिवसैनिक कॉर्पोरेटर किंवा नगरसेवक होण्याच्या लायकीचा नव्हता. तुम्ही काय बोलताय? अहो किती वेळा या मराठीच्या लोकांना मूर्ख बनवाल तुम्ही. सगळ्यांना माहित आहे की आपल्या देशात आता लोंढे साहेब एक चांगले कॅन्डिडेट होऊ शकतात इव्हन लोकसभेसाठी. टू द पॉइंट पण मात्र पाठीमागे ते घराणेशाही नसल्यामुळे ते आज तिथेच आहेत जिथे, आणि 5 वर्षानंतर तुम्ही तिथेच पाहाल तुम्ही टेलिव्हिजनवर त्यांना. बरोबर. मुळात मुद्दा तोच आहे. डॉक्टरचा मुलगा आपण डॉक्टर बऱ्याचदा होतोय, सोशल मीडियावर सुद्धा इंजिनियरचा मुलगा पाहतो इंजिनियर की होतोय. कार्यकर्ते नेत्यांच्या पण- मागे मागे पळतात. नेते आपल्या गाड्यांमधून निघून जातात, मात्र कार्यकर्त्यांच्या पदरी काय पडतं तर काहीच नाही. लोंढे बोला. नाही असं आहे निखिला, जे लेट्स बी प्रॅक्टिकल. म्हणजे आता एक दुसऱ्यावर आपण काढला, आता सगळ्याच पक्षांची जी उदाहरणं आहे ती निघू शकतात. अगदी मुख्यमंत्री स्वतः घराणेशाहीतून आले महाराष्ट्राचे. हा मुद्दा अलहिदा, हा मुद्दा तुम्ही बाजूला ठेवा. पण कुठलाही पक्ष जेव्हा आपला कॅन्डिडेट फील्ड करतो, आता अशोकजींनी सांगितलं, मी त्यांचा पूर्ण सन्मान करतो, त्यांचा अतिशय अभ्यास आहे, स्वतः जवळून पाहिलेलं आहे सगळं राजकारण. पण 2014च्या निवडणुकीच्या आधारावर जर आपण विश्लेषण करतो म्हटलं तर मग अनेक चांगले चांगले लोक जे आहेत ते हारले. ती लाटेवरची निवडणूक होती, त्यामुळे त्याचा विश्लेषणासाठी आपण आधार घेणं ते काही योग्य होणार नाही असं मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, आज आपण तुम्ही जो प्रश्न ऐरणीवर आणलेला आहे, आता याच्यामध्ये कार्यकर्ते जर समोर जाऊन ढिगाढिगाणी जाऊन नेत्यांना सांगत असेल की आम्हाला हा नेता पाहिजे, ह्याला तुम्ही तिकीट द्या, अशा पद्धतीचे डेलिगेशन जर जात असतील तर थोड्याफार ह्या मर्यादा येतात. कोणी प्रॅक्टिकल गोष्ट बाजूला ठेवून जर चर्चा करत असेल तर मग ती राजकीय चर्चा होणार नाही, ते कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न होईल. जे काही अशोकजी बोलले किंवा जे काही सगळे बोलत आहेत, सगळ्यांची ही अडचण आहे निखिलाजी. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आजच्या घडीला काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा संपूर्ण विरोधी पक्ष यांच्यासमोर एक महत्वाची गोष्ट आहे की ज्या सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण रसातळाला नेस्तनाभूत केलं, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढवली, त्यांना हरवणं हा आमचा मूळ उद्देश आहे. त्याच्यासाठी म्हणून मग आता मला हे सगळं आणि म्हणूनच मी विचारते की अशा वेळेला जर सुजय विखे पाटलांना भाजपनं गळाला लावलं तर मग काँग्रेस तिथे काय करणार आहे? काँग्रेस तिथे राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला सपोर्ट करू शकतील नगरमध्ये. राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मुलाच्या बाजूने उभे राहतील का मग राष्ट्रवादीच्या कॅन्डिडेटच्या मागे उभे राहतील? लोंढे माझा थेट सवाल. जर सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेले किंवा इतर कुठल्याही पक्षात गेले तर राधाकृष्ण विखे पाटील एनसीपीच्या उमेदवाराच्या मागे उभे राहणार का मग सुजय विखे पाटलांच्या मागे उभे राहणार? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी झालेली आहे आणि प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा आघाडीचा जो उमेदवार राहील त्याच्या पाठीशी उभा राहील. तुम्ही जो प्रश्न उपस्थित करतात त्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते जे आहे त्यांना काय त्याच्यावर कारवाई करायची आहे किंवा काय ऍक्शन घ्यायचे ते घेतील. आज मी ते इथे सांगू शकत नाही. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ब्रँड अँबॅसेडर आहेत, मोदी हे सगळ्यात मोठे आहेत, तरी पण दुसऱ्या पक्षातून लोकांना आयात करावं लागतं. मागच्या वेळेस सुद्धा 62 आमदार जे आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून घेतलेले आहेत. त्यामुळे बीजेपीची स्वतःची शक्ती नाही आहे, बीजेपी मध्ये लोकांसमोर केलेलं काम दाखवण्याची काही पात्रता नाही आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे जे आहे हे प्रश्न उपस्थित झालेले आहे. आज प्रश्न भाजपचा आहे. भाजपकडे निवडून येणारे लोक नाही आहेत. भाजपने काय काम केलं हे दाखवण्याचं त्यांच्याकडे काम नाही आहे. फक्त भाजपचा नाही तर आपले कॅन्डिडेट किंवा आपले उमेदवार किंवा आपले लोक आपल्याकडे जपून ठेवणं आणि त्यांना आपल्या पक्षाची विचारधारा त्यांच्या गळी उतरवणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून काँग्रेसही त्या सगळ्या जात्यामध्ये आलेलीच आहे. विद्याताई तुमच्याकडे येते. इथे पार्थ पवारांना उमेदवारी देणार असं तुम्ही म्हणता की अजून हे काही ठरलेलं नाही. तिथे धनंजय मुंडे मात्र हा सगळा माहोल तयार करतायत. असा माहोल तयार केला जातो की कार्यकर्ते किंवा मग स्वतःच असं म्हटलं जाईल की हा आता पार्थ पवारच आम्हाला इथे उमेदवार म्हणून हवे. नाही, मला एक लक्षात येत नाहीये निखिलाजी की तुम्ही जे बोलतायत आता सुप्रियाताई सुळेंना संसद पुरस्कार 9 वेळा सतत का मिळालेला आहे, 5 वेळा का 9 वेळा,
त्यांनी सगळ्यात जास्ती प्रश्न विचारलेले आहेत, त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. अजितदादांचं आपण बघाल तर अजितदादांनी महाराष्ट्रामध्ये जेवढं त्यांना जाणीव आहे आणि ज्ञान आहे आणि जेवढं काम पण केलं मग तेवढं- विद्यार्थी असं जर आहे का पार्थ की राष्ट्रवादीमध्ये पवारला- असा जर कुठलाही एक मिनिट मला मावळमध्ये पूर्ण असा उमेदवार नाही किंवा असा एकही कार्यकर्ता किंवा नेता नाही जो तिथून मावळमधून लढू शकेल. फक्त एकच मला एक पवार प्रश्न विचारायचा आहे घराण्यामध्ये फक्त पार्थ पवारच आहेत की ज्या ठिकाणी निवडणूक लढवू एक शकतात. एक प्रश्न विचारायचा आहे मला. पार्थ बोला, पवारला- बोला, पार्थ एक प्रश्न पवारला विचारायचा आहे. जर उमेदवार म्हणून दिलं आणि कार्यकर्त्यांची जर मागणी असेल, दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची असेल पार्थ पवारला द्या, तर काय त्याच्यात चुकीचं आहे मला कळत नाही, विद्यार्थी चुकीचं काहीच नाही. आणि मात्र तो मी म्हटलं तसं कार्यकर्त्यांची धनंजय मागणी मुंडे असेल, माहोल तयार कार्यकर्त्यांची करणार. मागणी असेल इथे तर शरद पुन्हा पवार देणं म्हणणार की नाही म्हणजे मी अन्याय देणार करणं नाही. मात्र माहोल तयार करून अशा प्रकारचा माहोल तयार करून हे तिकीट दिलं जातं, उमेदवारी दिली जाते. निखिला- मनकडे सर ब्रेकवर जायचं, निखिला- लवकर बोला. निखिला मॅडम म्हणत होत्या की सुप्रियांनी फार चांगलं काम केलं. बरोबर आहे, सुप्रियांनी फार चांगलं काम केलं. पण काय राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया शिवाय कुठलीही दुसरी महिला नाही जी चांगलं काम करू शकते का? पूर्ण राष्ट्रवादी पार्टीमध्ये एकही असा माणूस नाही जो अजितदादाच्या बरोबरीने उभा राहू शकतो? आणि धनंजय मुंडे म्हणतात काय की वेळ आलेली आहे, उठो पार्थ, गांडीव सांभाळो. ते कृष्ण समजतात स्वतःला आणि पांडवांची टीम म्हणजे पुन्हा घराण्याशाही आली. तुम्ही त्यांना जर सत्ययुग मध्ये द्वापर युग मध्ये जर घेऊन गेला तर त्या द्वापर युगात घराणेशाही होती, राजेशाही होती, आज लोकशाही आहे. नक्कीच नाही सर, आज आता पार्थ लोकशाही कोण ही राहिलेलीच जनता तय नाहीये. करणार. मी जसं म्हटलं आणि की सगळे श्रीकृष्णाच्या पक्ष भूमिकेत प्रायव्हेट जनता आहे. लिमिटेड पार्टीज किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेले आहेत आणि त्यामुळे इथे लोकशाही Limited राहिलेली झालेले नाही. तर पुन्हा एकदा आपण कुठेतरी राजेशाहीकडे जातोय. ही घराणेशाही म्हणजे एक प्रकारची ही राजेशाहीच आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. अतुल लोंढे तुमच्याकडे येते. विचारधारेची लढाई, सिद्धांताची लढाई असं म्हणता, मात्र जेव्हा माझा मुलगा माझी मुलगी हे येतं त्यावेळेला ही सगळी लढाई इथेच संपते आणि उरते फक्त घराणेशाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय कसा मिळणार? सर्वसामान्य कार्यकर्त्या कधी खासदार बनणार, कधी आमदार बनणार तू? निखिलाजी असे अनेक उदाहरणं देता येईल, पण आता या चर्चेच्या अनुषंगानं बऱ्याच वेळा काँग्रेसवर शरसंधान केलं जातं. पण मला एक गोष्ट इथं आवर्जून सांगायची आहे आणि प्लीज मला इंटरप्ट करू नका. ती गोष्ट अशी आहे की 1989 गांधी घराण्यातला कुठलाही व्यक्ती कोणत्याही पदावर नव्हता, कोणत्याही मंत्रिपदावर नव्हता जेव्हा की संधी होती. आज 2019 आहे. दुसरी गोष्ट, गांधी घराण्यामध्ये नेहरूजी 11.5 वर्ष जेलमध्ये, कमला नेहरू जेलमध्ये, कृष्णा हातेसिंग जेलमध्ये, विजयालक्ष्मी लोंढे पंडित हा इतिहास जेलमध्ये, माहिती आहे. इंदिराजी घराणेशाही जेलमध्ये, म्हणजे काय आणि इंदिराजींचं वारसा बलिदान, हक्क, राजीव गांधींचं वारसदार बलिदान. म्हणजे काय आणि हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. या विचारधारेचा आणि या बलिदानाचा, या विचारधारेचा आणि या बलिदानाचा आम्हाला अभिमान आहे. दुसरी गोष्ट आपण जे उपस्थित केली, अनेक चांगल्या लोकांना सुद्धा संधी मिळते. अनेक चांगली लोक आहेत ज्यांनी कामं केले. जसं आता ताईंनी सांगितलं, RR पाटील आबा यांचं उदाहरण सांगितलं. अशी पण अनेक उदाहरणं शोधली तर आपल्याला असं दिसतील की चांगल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आहे. आज आमचा एकच उद्देश आहे, हे जे सरकार आहे, जे लोकभावनेविरोधीचं सरकार आहे, लोकविरोधी सरकार आहे, शेतकरी विरोधी आहे, तरुणांच्या विरोधातला आहे, महिलांच्या विरोधात, सुरक्षेच्या विरोधातला आहे, हे सरकार काढणं आमचं काम आहे. तोही आमची प्रायोरिटी आहे आणि त्यासाठी जे लोक निवडून येऊ शकत असतील त्यांना आम्ही तिकीट देऊ आणि त्यांना आम्ही निवडून आणू. पण आता तुमच्याकडे नगरची कारण जागाच देश नाही. महत्त्वाचा अशा वेळेला सुजय विखे पाटलांचं तुम्ही करणार काय? ते तर भाजपच्या गळाला लागतील. राधाकृष्ण विखे पाटील स्वतः आपल्या मुलाच्या बाजूने जातील. अर्थात वडिलांची पुण्याही मुलाला मिळतेच काँग्रेस, की पुढच्या राष्ट्रवादी काळात. काँग्रेस, जिथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल तिथे एक राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. नाही निखिला, मगाशी वानखेडेजींनी प्रश्न विचारला की इतर महिला नाहीत का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? आज महिलांसाठी आरक्षणापासून पवार साहेबांनीच प्रयत्न केले. सर्वसामान्य घरातल्या महिला डॉक्टर विमलताई मुंदडा या निवडून आमच्या पक्षातनं आल्या आणि मंत्रिपद त्यांना दिलेलं होतं. सूर्यकांताताई पाटील, नाही एक मिनिट, निवेदिताताई माने, विद्या चव्हाण, फौजिया खान, उषाताई दराडे, मंदाताई म्हात्रे, अशा मात्र सत्ता केंद्र एकाच घराण्याकडे राहतं. सत्ता केंद्र एकाच घराण्याकडे राहतं. आज पवारांची चौथी पिढी सुद्धा राजकारणामध्ये आणि ते सुद्धा संसदेमध्ये पोहोचले. निखिला, मला पूर्ण करू दे ना. आणि का म्हणून राजकारण म्हणजे पवार साहेबांच्या घराण्यात जन्माला आली म्हणून त्यांना संधीच द्यायची नाही का? इतर लोकांना संधी देत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. एवढ्या 100 सीटमध्ये एखादी सीट जर एखाद्या राजकारणाच्या मुलाला दिली तर त्याच्याबद्दल एवढं काहूर उठवण्याचं कारण नाहीये ना. आणि जे वातावरण घरात असतं ते मुलांवरती पण त्याचे संस्कार होतात आणि मुलांना जर अशी हे निर्माण झाली राजकारणात जावं तर राष्ट्रवादीमध्येच होतं का? द्यावी ना संधी. आणि शरद पवार परिवारांमध्ये नेतृत्व उभारतं. करून दाखवत आहेत. फक्त पैसे किंवा नुसतं
तिथे सभागृहात काही बोलायचं नाही, अंगणवाडी सेविकांचं नाईक परिवारामध्ये नेतृत्व उभारतं, मीटिंग मध्ये सहभागी व्हायचं नाही, खासदार आमदार नगर परिषद जिल्हा परिषद सगळं एकाच घराण्याकडे नाहीये ना. त्यामुळे चांगलं काम करून दाखवलेलं आहे. घराण्यातले जरी असले तरी त्यांनी लोकांसाठी कामं केले, समाज चार नावं आणि पवार मोजल्याने साहेबांच्या 4 नावं मोजल्याने 4चे नावं कमी होत नाहीत ताई. हे सुद्धा तुम्ही कबूल 4 केलं नावं पाहिजे. मोजल्याने 4चे नावं कमी होत नाहीत. शिरसाट तुम्ही सुद्धा यामध्ये पाटील कुठे अण्णा अपवाद याचा नाही अर्थ आहात. तुम्हाला लायसन्स नाही की भाजपमध्ये 4 सुद्धा घरातली खालच्या लोकं पुढे इथे करणं. टॉप लेवलला नाही म्हटलं मी, त्यामुळे खुश होऊ नका. नाही, भाजपमध्ये सुद्धा आहे. भाजप काँग्रेसचं ते घोषित आहे. मी जेव्हा म्हणतो राष्ट्रवादीमध्ये बोलू द्या. धनंजय मुंडेंचं उदाहरण राष्ट्रवादीमध्ये देऊ काय आहे? नाही, शरद शिरसाट, पवार शिरसाट, यांचे- एकनाथ खडसेंचं इतिहास, एकनाथ खडसे, रक्षात खडसे, आणि धनंजय त्यानंतर मुंडे गोपीनाथ किती मुंडे, पंकजा कार्यक्षम मुंडे, आहे, प्रीतम याच्यावरती मुंडे, काही वाद असेल तर अतुल लोंढे प्रमोद आणि महाजन, विजय पूनम पाटील महाजन, आहे. खूप नावं असं त्यांनी निघतील. सांगावं. त्यामुळे एका क्षमता असेल एका आणि मी तुम्हाला क्षमता, परत सांगतो. शिरसाट, तुम्ही क्षमतांची नाही, गोष्ट नाही, मी करता. परत पूनम सांगतो. महाजन सुद्धा पहिल्यांदा आर- आर- मंत्री म्हणून गेल्या होत्या. पंकजा मुंडे पहिल्यांदा खासदार बनल्या होत्या. ओरडू नका, घराणेशाही हळू बोला. भाजपमध्ये सुद्धा आहे. हो, ओरडू नका, हळू बोला. शिरसाट, आर- आर तुम्ही पाटील- ओरडताय, शिरसाट, शिरसाट, मात्र घराणेशाही आर- आर पाटील- भाजपमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे आर- तुम्ही आर सुद्धा पाटील- त्यापासून दूर नाही आहात. नाहीतर आज शिरसाट तुम्हालाही तिकीट मिळालं नाही, नाही, असतं. बरोबर. तुम्ही आर- पक्षाची बाजू नाही, खूप नाही, छान मला मिळालं मांडताय. तिकीट. मी नगरसेवक होतोच, मी गटनेताही होतो. आर आर पाटील जेव्हा त्यांचं आकस्मिक निधन झालं, त्यांच्या मुलीला जेव्हा तिकीट दिलं तेव्हा कोणी घराणेशाहीचा आरोप केला नाही. शिरसाट, ती गोष्ट कमी जास्त वेगळी होती. प्रमाणामध्ये ती गोष्ट सगळ्याच फार पक्षांमध्ये वेगळी अशा होती. प्रकारची घराणेशाही आहे आणि या घराणेशाहीसाठी एकूणच सिद्धांत, नैतिकता हे सगळं बाजूला पडतं आणि फक्त आपला वारसा हक्क आणि घराणेशाही हाच मुद्दा इथे उरतो. सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र या सगळ्यामध्ये भरडला जातो. तो कायमचा फक्त कार्यकर्ता राहतो. शिरसाट, शिरसाट, मला थांबायचं आता. जे वानखेडे सर, घराणेशाहीचा माग जनता अतिशय उतरवेल. चांगलं उदाहरण 2019 मध्ये उतरवलं ना अतुल लोंढे म्हणताय. अतिशय चांगलं उदाहरण. तुम्ही बघाल काँग्रेस जे शिरसाट, मुक्त शिरसाट. भारताचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. शिरसाट थांबा. वानखेडे सर, अगदी भाजप थोडक्यात. मुक्त देश करायला आता सगळेजण पुढे आलेले आहेत. कारण हे ढोंग वानखेडे सर, मला थांबायचं फक्त एक वानखेडे सर, थांबा. शिरसाट थांबा. बाय इलेक्शन मध्ये कोणीच नाही तुमच्या. सांगलीच्या एका बाय इलेक्शन मध्ये सगळे पॉलिटिकल पार्टीज आपले कॅन्डिडेट विड्रॉ करतात जी, आणि बिनविरोध निवडून देतात एका नेत्याच्या मुलाला. नक्कीच हे सगळ्याच पक्षांमध्ये नव्हती. मी म्हणून म्हणते की सगळ्यांनी मिळून ती कार्यकर्ता घराणेशाही कायमचा पुढे केली. कार्यकर्ताच राहतो. तो कधीच MP किंवा MLA पर्यंत पोहोचत नाही, कारण असते ती पक्षांमधली घराणेशाही. धन्यवाद, तुम्ही सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.